अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। तो आइए बच्चों देखते हैं जमात छठी, विषय है मराठी, भांडण चवीचे। इस सबक के प्रश्न उत्तर आज हम देखने जा रहे हैं। तर मुलांना चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, साऱ्या चवी एकत्र का आल्या होत्या? तर उत्तर पहा, साऱ्या चवी सणाच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या। स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठी त्या एकत्र येऊन भांडत होत्या। प्रश्न क्रमांक 2 आहे, साखरेने स्वतःचे मोठेपण कसे सांगितले? तर उत्तर आहे, मला सर्वात पुढे खूप मान असतो, प्रत्येक ठिकाणी माझाच उपयोग होतो, म्हणून मी महान आहे, असा साखरेने स्वतःचा मोठापण सांगितला। पुढचा प्रश्न पहा, मिठाने स्वतःचे महत्त्व कसे पटवून दिले? तर उत्तर आहे, मिठाने स्वतःचे महत्त्व पटवून देताना म्हटले की गोड सोडून सर्व पदार्थात मी हवासा वाटतो, माझ्यामुळे पदार्थाला चव येते, जेवण रुचक होते। जीभताईने कोणता संदेश दिला? तर उत्तर आहे, जीभताईने पदार्थांचे भांडण मिटवताना शांतपणाचे संदेश दिला की ते कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही, जो तो आपापल्या कामाने मोठा होतो। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, नावा लिहा। तर पहिला आहे, जिच्या मुले तोंडाला पाणी सुटते ते? उत्तर आहे, चिंच। दुसरा आहे, खूप बडबड करणारी? तर उत्तर आहे, मिरची। तिसरा आहे, तावातावाने बोलणारी? तर उत्तर आहे, कारले। याच्याशिवाय जेवण बेचव म्हणजेच मीठ आणि वलवलत ऐटीत येणारी ती जीभ। कोण कोणाला म्हणाले? वागवा काहीचा तोरा? तर उत्तर आहे, असे चिंच साखरेला म्हणाली। दुसरा आहे, अगं ए वाकडी तिकडी बस ना आता खाली? तर उत्तर आहे, असे मिरची चिंचला म्हणाली। तिसरा आहे, तुला खाऊन तर खोकलाच होतो, असे मीठ चिंचेला म्हणाले। आणि चौथा आहे, अरे तुला कोणी खाईल का? असे मीठ काढलेला म्हणाले। पाचवा आहे, हो आता आम्ही असे कधीच भांडणार नाही, असे भांडणारे सर्वजण जिभेला म्हणाले। तर मुलांनो, हे सर्व उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहिण्यासाठी आहेत, लिहून घ्यायचे आहेत आणि पाठही करायचे आहेत। पुढचा प्रश्न पहा, वाकडी तिकडी सारखे शब्द शोधून लिहा। तर उत्तर आहे, इकडे तिकडे, इथे तिथे, आसपास, पाऊस पाणी, थंडगार। दुसरा प्रश्न असा आहे, नम्र शब्दाला ता हे अक्षर लावून नम्रता शब्द होतो, यासारखे शब्द शोधा व लिहा। तर उत्तर आहे, शांतता, सुंदरता, शालीनता, उदारता, अस्वस्थता। पुढचा प्रश्न पहा, पुढील वाक्यात योग्य ठिकाणी वाक्यप्रचार घाला व वाक्य पुन्हा लिहा। अनेक माणसे रागाने बोलून आपले महत्त्व कमी करतात। सीमाने नीताला बजावून सांगितले। आणि तिसरा आहे, मिठाई बघून सर्वांना खाण्याची इच्छा झाली। तर उत्तर असे, अनेक माणसे तावातावाने बोलून आपले महत्त्व कमी करतात। पुढचा प्रश्न असा, पाठातील सर्वनामे शोधा व लिहा। तर उत्तर असे आहे, स्वतःचा, आम्हाला, तो, मी, माझा, माझं, तुझं, आम्ही, आमचा, आमच्या, ते, तुला, तू, कोणी, ही, तुम्ही, मला, तिच्या, जो तो, आपली, हे सर्व पाठात आलेले सर्वनाम आहेत। पुढील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा। तर त्याने मला विचारले, त्याने आणि मला। आपण पतंग उडवूया, आपण, आम्ही झोपी गेलो, तिला तिची चूक कळली, त्याने स्वतः झाडून घेतले, म्हणजेच इथं सर्वनाम त्याने स्वतः। तो प्यारे बच्चों, ये सारे सवालों जवाब आपको अपनी नोटबुक में लिख लेने हैं। मिलते हैं अगली वीडियो में दूसरे सबक के प्रश्न उत्तर के साथ।